प्रश्न आणि ज्या संदर्भात आपण आज चर्चा करतो आहोत ते म्हणजे महाज्योती आणि त्याला होणारा निधी वाटप या संदर्भातली शंका विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेली आहे। मात्र ज्या ठिकाणी शिक्षण असतं त्या ठिकाणी समसमानता असायला हवी, तिथेच मात्र समसमान निधी वाटप का होत नाही, आज हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे। याच संदर्भातली या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा करत असताना आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अंबादासजी आपल्या सोबत आहेत। थेट आपल्याकडे येतो। शिक्षणाच्या दारी देखील जर भेदभाव होताना दिसत असेल तर कशा प्रकारची पिढी आपण घडवणार आहोत आणि विद्यार्थ्यांमधली ही भावना किती चुकीची असं आपल्याला वाटतं? सर, माझा आवाज येतोय? येतोय, बोला। सर, मुळात या सगळ्या संस्थांचा जर इतिहास बघितला तर माननीय देवेंद्रजी यांनीच 2018-19 मध्ये ह्या सगळ्या संस्थांची मांडणी किंवा त्यांची उभारणी व्हावी, ती बार्टीच्या धर्तीवर व्हावी असा प्रयत्न केला। आणि सुरुवातीला 1 वर्षापूर्वी सारथी तयार झाली 2019 ला, आणि नंतर 1-1.5 वर्षानंतर महाज्योती तयार झाली। यासोबत आता राज्यामध्ये अमृत नावाची संस्था आहे की जी ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठी आहे। त्यानंतर TRTI नावाची संस्था आहे जी आदिवासी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे। त्या सगळ्या संस्था एक प्रकारे त्या समाज घटकांना न्याय देण्यासाठी आहे। आणि मुळात ही तरतूद का करावी लागते, कारण की समाजामध्ये तसा जात समूह आहे आणि त्या समाजाच्या विकासासाठी आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे, म्हणून त्या समाजासाठी या वेगवेगळ्या आपण संस्था काढण्याचा प्रयत्न केला। परत तोच मुद्दा येतो की या सर्व संस्थांचा एक समान धोरण का, कारण की आता मुळात जो आपण प्रश्न मांडतोय तो PhDच्या संशोधक विद्यार्थ्यांना पैसे न मिळण्याचा आहे। जर आपण बघितलं तर रुपाली त्यांनी सांगितलं की पैसे आहेत, कारण की आता जर आपण बघितलं महाज्योतीला 1500 कोटी रुपयाचा निधी आहे, त्याच्यामध्ये वसतिगृहाचा पण निधी आहे की 63 वसतिगृह करायचे। आणि हाही प्रश्न आहे की नागपूर सारख्या सेंटरला पुणे मुंबईचा मुलगा महाज्योतीला कसा जाईल, तर पुण्यामध्ये एखादं केंद्र त्याचं असावं का, तर हेही प्रश्न आहेत। याच्यामध्ये पॉलिसी आणली पाहिजे आणि केलं पाहिजे। तर विद्यार्थी परिषदेची मागणी नेहमी राहिली की एकूण GDPच्या 6% खर्च शिक्षणावर व्हावा, जो आता भारतातही होत नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा होत नाहीये। तर तो जर आपण निधी वाढवला तर एकूण या संस्थांना सुद्धा निधी मिळेल। पण मुळात PhDचे जे विद्यार्थी आहेत तर यांच्या काही प्रश्न जेन्युइन आहेत की जे सगळ्या संस्थांमध्ये, म्हणजे आज तुम्ही बघितलं तर आत्ताच पुण्यामध्ये गुडलक चौकामध्ये आंदोलन झालं, ज्याच्यामध्ये सारथी, महाज्योती, मार्टी म्हणजे सगळ्या संस्थांचे विद्यार्थी होते। यांचा मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा विद्यार्थी PhD करतायत, विद्यापीठामध्ये नोंदणी करतायत, तेव्हापासून यांना PhDची संशोधन फेलोशिप मिळावी। याच्यामध्ये काय होतंय की सरकारच्या पॉलिसी आणि या विद्यार्थ्यांची मागणी याच्यामध्ये कुठं एक प्रकारे एकत्र येण्याचं काम होत नाहीये। ते मुलं 5 वर्ष म्हणजे वयाचे 23 ते 28 या कार्यकाळात हे विद्यार्थी PhD करतात की ज्या काळामध्ये त्यांनी काहीतरी कमाई करणं, त्यांचं घरचं सांभाळणं हे अपेक्षित असतं। पण हा विद्यार्थी संशोधन करतो आणि एक प्रकारे समाजाला, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचा प्रयत्न करतो। तर या मुलांना फेलोशिप मिळावी ही विद्यार्थी परिषदेची मागणी पूर्वीपासून राहिलेली आहे। परंतु हा मुद्दा ज्या पद्धतीने थोडा राजकीय अँगल दिला जातो तो न देता या मुलांचे जे प्रश्न आहेत की ते म्हणजे पॉलिसी ठरवण्याचे प्रश्न आहेत की सर्व संस्थांच्या किती जागा म्हणजे असाव्यात ते सरकारनं ठरवून द्यावं। आता 2 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले जाहिरात नाहीये, म्हणजे सारथीची नाहीये, महाज्योतीची नाहीये, बार्टीची नाहीये, त्यात कुठेही भेदभाव नाहीये, सर्वच विद्यार्थी संशोधक विद्यार्थी आहेत। परंतु काय होतंय की याच्यामध्ये पॉलिसी ठरत नाही। आता मुलं आंदोलन करत होते, आपण बघतोय की राज्यामध्ये एवढा मोठा अवकाळी पाऊस पडला आणि सगळ्याच लोकांचं लक्ष हे शेतकऱ्यांकडे गेले, त्यामुळे सरकार परत त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला जातं आणि त्यामध्ये हा विद्यार्थ्यांचा मुद्दा बाजूला पडतो। परंतु दरवर्षी जर तुम्ही बघितलं तर काही निधी हा सारथीचा असेल, महाज्योती असेल, 2 वर्षापूर्वी काही निधी हा सरकारला परत गेला, म्हणजे निधी नाही असं नाहीये। तर यामध्ये पॉलिसी ठरवून या विद्यार्थ्यांची तत्काळ जाहिरात काढावी। या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की आम्ही ज्या दिवसापासून PhD करतोय त्या दिवसापासून आम्हाला फेलोशिप द्या, त्या दिवसापासून यांना फेलोशिप द्यावी। आणि जसं काही मुद्दे आहेत सरसकट करताना लोकसंख्या बघायला लागेल किंवा कुठली जात वर आहे, कुठली जात खाली आहे, तो सुद्धा मुद्दा सरकारला लक्षात घ्यावा लागेल। परंतु विद्यार्थ्यांची आता एकच मागणी की आम्हाला तत्काळ आमचे जे पैसे सरकारकडे थकीत आहेत, कारण त्यामुळे संशोधन होत नाहीये। रुपालीताई, खरं तर महायुती विरुद्ध महाज्योती असा सामना महाराष्ट्रात घडतोय का?